हॅलो, गुड इव्हिनिंग। आज चिमणी कशी साफ करायची ते आपण पाहणार आहोत। हे खूप जास्त मेनसट झालेली आहे, आतमध्ये चिकट झालेली आहे आणि हे साफ कसं करायचं मी आज हे तुम्हाला दाखवणार आहे याचं टेक्निक। तसे तर खूप सारे आपण यूट्यूबला पाहतच असतो उपाय, पण माझा अगदी सोपा उपाय आहे आणि या उपायामुळे काय होतं, खूप पटकन 5 ते 10 मिनिटांमध्ये चिमणी अतिशय म्हणजे एकदम नव्यासारखी चकचकीत होऊन जाते। सुरुवातीला मी काय करते, हा जो स्प्रे आहे ऑनलाईन मागवलेला, हा स्प्रे मी त्यावर टाकून ठेवलेला 1 तास झाला। त्यामुळे थोडंसं जे मेनसट झालेलं जे होतं ते थोडंसं सैल होऊन जातं। आणि ही जी घासणी आहे, ह्या घासणीचा मी उपयोग करणार आहे। ही घासणी मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते, पहा एकदम छोट्या स्ट्रक्चरमध्ये घासणी ही। सुरुवातीला आपण ॲल्युमिनियमचे डबे घासण्यासाठी वापरायचो ही घासणी। मी थोडीशी कापून घेतलेली याचा तुकडा आणि हे पहा मी अशी एकाच वेळेस आणत असते, वजनावर मिळते ही घासणी, मग आपल्याला जशी लागेल तसे कापून घेता येते। आता ही घासणीचा वापर करून मी चिमणी कशी साफ करायची तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी एक कुल्फीची काडी पण वापरणार आहे, कारण ती तुटत नाही म्हणून। तर चला आपण करूया सुरुवात। सुरुवातीला त्याच घासणीने घासू आणि घासणीला पहा मेनसटपणा सगळा चिटकत चाललेला आहे। काय बेटा थांब, सगळीकडून ती घासणी फिरवून घेतली सुरुवातीला मी, म्हणजे वरचा मेनसटपणा निघून जातो। आणि मी घासणीचे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे। आता हा जो तुकडा, याला जो मेनसटपणा लागलेला आहे तो परत नाही वापरायची, ते टाकून दिली ती घासणी मी आणि परत दुसरा तुकडा घेतला आणि असं प्रत्येक याच्यामध्ये घालून कुल्फीच्या काडीने मी त्याला असं प्रेस करत आतमधला जेवढं काही मेनसटपणा असतो तो सगळा निघतो। असे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे घेऊन मध्ये प्रेस करत घासत राहायचं। इतकी स्वच्छ होते घासणी, चिमणी, आणि खूप कमी वेळेमध्ये होते, फार काही त्याचा लोड वाटत नाही आणि आपली रेग्युलर जी घासणी ती पण खराब होत नाही। अशी घासणी एकदाच आणून ठेवल्यावर खूप दिवस जाते। आता किती जास्त माझी चिमणी खराब होती, पूर्ण स्वच्छ व्हायला फक्त 5 ते 10 मिनिटं लागले।
ही झालेली आहे आपली चिमणी घासून अगदी स्वच्छ झालेली आहे. काहीच कुठेच तिला मेंचटपणा राहिलेला नाही, मागे पुढे दोन्ही साईडला. आणि फक्त 10 मिनिटामध्ये. तर माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला युजफुल होईल आणि जर झाली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.